नमस्कार, मी मानसी देशपांडे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भारतीयांमध्ये अमाप उत्साह दिसून येतोय. मुंबईसह राज्यांमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालय तसंच शाळांमध्येही विविध कार्यक्रम होणार असून मंत्रालय, सीएसटी, महापालिका अशा महत्त्वाच्या वास्तू तिरंग्याच्या रंगांमध्ये उजळून निघाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7:32 लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी एअर बलून उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराज्यातून सुराज्यात परिवर्तन करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलाय. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदींनी एक भारत श्रेष्ठ भारताचाही नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी सकाळी 7:32 लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर ते राष्ट्राला संबोधित करत होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीचा आढावा वाचून दाखवला. जलयुक्त शिवार योजनेमुळे 4000 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. तसंच गेल्या 2 वर्षात शेतकऱ्यांना 9000 कोटींपेक्षा जास्त मदत दिल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष झाला. भारत आणि पाकिस्तानी सैनिकांचं बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी हजारो भारतीय आले होते आणि यावेळी भारतीयांच्या भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पाकिस्तानच्या नापाक कारवाया काही कमी होत नाहीयेत. एकीकडे वाघा बॉर्डरवर भारत पाक सैन्याकडून मिठाईचं वाटप करण्यात आलं तर दुसरीकडे पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्यानं गोळीबार केलाय. गोळीबाराच्या आड पाक सैन्य दहशतवादी घुसवत असल्याचा खुलासा दहशतवादी बहादूर अलीनं केला होता. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत राष्ट्रपती भवन, संसदेची इमारत, सर्वोच्च न्यायालय आणि इंडिया गेटवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाईनं सजवलं गेलं होतं या इमारती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून देशाची दशा आणि दिशा यावर संबोधन केलं. भारताच्या लोकशाहीचं कौतुक करत सत्ताधारी आणि विरोधकांनी सोबत येऊन काम केल्याचंही नमूद केलं. कमकुवत घटकांविरुद्ध होत असलेला हिंसाचार हा देशाची संस्कृती आणि नीतिमूल्यांपासून आपण भरकटत चालल्याचं लक्षण आहे असंही ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दिल्ली संसद भवन सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलंय. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 2 दिवशी संसद भवन जनतेसाठी खुलं असेल. या 2 दिवसांमध्ये सायंकाळी 5 ते रात्री 9 या कालावधीमध्ये संसद भवन खुलं असणार आहे. अशा प्रकारे संसद भवन सर्वसामान्यांसाठी खुलं करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये काल रात्री 12 वाजता भारतीय तिरंगा फडकावण्यात आला. मुलुंडकरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. स्वातंत्र्य सैनिक, लष्करातले माजी अधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येनं समावेश होता. लष्करातले माजी अधिकारी कॅप्टन सोपान तायडे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रमाकांत दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या वतीनं मुंबईत बाईक रॅली काढण्यात आली आहे. खासदार पूनम महाजनांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बुलेट चालवत त्या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. जीव्हीके शिवाजी पुतळा ते वांद्रे वरळी सी लिंक अशा मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हिंगोलीत भाजपच्या वतीनं मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्वातंत्र्य लढ्यातल्या वीरांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली। आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ तिरंग्यांनी सजून गेली आहे। पर्यावरणाला मारक असलेल्या प्लास्टिकच्या तिरंग्यांऐवजी यंदा कापडी तिरंग्याला मोठी मागणी आहे। विलेपार्ले इथल्या खादी ग्रामोद्योगामध्ये 2 दिवसात कापडी झेंड्यांची 2 लाख रुपयांची विक्री झाली आहे। मुंबईतल्या विविध खादी विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये 20 ते 25% सूट देण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय। मुंबईतल्या बाजारपेठा सध्या झेंडे, पताके आणि तिरंगी टी-शर्टांना फुलून गेल्या आहेत। लोक देखील मोठ्या प्रमाणात या वस्तूंची खरेदी करताना दिसतायत। एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड संस्थेकडून देशातल्या 4 कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निधी धारकांसाठी एक शुभ वर्तमान आहे। आपल्या हक्काचं घर खरेदी करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातली जमा रक्कम तारण ठेवणं अथवा मासिक हप्ता भरण्यासाठी या रकमेचा वापर करण्याची अनुमती देणारी योजना लवकरच आणली जाणार आहे। पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी मुजोरी केली आहे। त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकाच्या तोंडाला काळं फासलं। शिवसेनेचे 2 मंत्री श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले असताना राजशिष्टाचार पाळला नाही असा आरोप करत शिवसैनिकांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांना काळं फासून निषेध केला। अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद करण्याची भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाते, त्यामुळे अवैध किडनी प्रकरणात त्यांचाही हात असेलच असं नाही। मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना डॉक्टरांनी या प्रकरणी कोणतीही आडमुठी भूमिका घेऊ नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्य सरकारच्या पणन विभागाकडून मुंबईत आठवडा बाजाराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मंत्रालय परिसरामध्ये सुरू करण्यात आलेल्या या आठवडे बाजारात 12 शेतकरी उत्पादक कंपन्या, 29 शेतकरी समूह सहभागी झालेत। शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळावं आणि शेतकरी संघटित व्हावा यासाठी या आठवडे बाजाराची संकल्पना राबवण्यात आली आहे। देशात आणीबाणी का लागू झाली, आणीबाणी विरुद्ध आंदोलनं का झाली याबाबतचा निष्पक्ष इतिहास आजच्या पिढीला कळला पाहिजे। त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या 50 वर्षांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी लवकरच पावलं उचलण्यात येतील असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय। आमदारांनो, मानधन सोडा या जय महाराष्ट्राच्या आवाहनाला विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी देखील आता प्रतिसाद दिलाय। वाढीव मानधन न घेता ते समाजकार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय। 75,000चं वाढीव वेतन सतेज पाटील समाजकार्यासाठी वापरणार आहेत। कायदे बनवणाऱ्या राज्याच्या कायदे मंडळात तब्बल 100 आमदार बिगर पदवीधर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांची माहिती असलेलं पुस्तक विधिमंडळ सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलं। त्यात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे। यापैकी 100 आमदारांकडे कोणतीही पदवी नाही। 18 आमदार 10वी नापास आहेत। जवळपास 13 दिवसांनंतर महाडमधल्या पूल दुर्घटनेचं शोधकार्य थांबवण्यात आलंय। 13व्या दिवशीच्या शोधकार्यात 2 मृतदेहांसह तवेरा गाडी सापडली। आतापर्यंतच्या शोधकार्यामध्ये 28 मृतदेह, 2 एसटी आणि तवेरा गाडी सापडली आहे। दरम्यान 14 बेपत्ता प्रवाशांच्या नागरिकांनी मात्र शोधकार्य थांबवायला विरोध केलाय। इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांची गुंडगिरी समोर आली आहे। टोल नाक्यावर टोल मागितला म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं टोल कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्वर रोखलं। खासगी गाडी सोडण्याच्या कारणावरून त्याने डोक्याला पिस्तूल लावलं, तसंच जीवे मारण्याची धमकीही दिली। याच कर्मचाऱ्याला गाडीत बसवून नेलं आणि इंदापूर शहरातल्या बाबा चौकात सोडलं। मधुकर शिंदे इंदापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून त्यांची कारकीर्द वादातच राहिली आहे।
नांदेडमध्ये 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. संध्या सोनकांबळे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. शाळेचा गणवेश न घातल्यानं शिक्षिकेकडून झालेला अपमान सहन न झाल्यानं संध्या सोनकांबळेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या लोकलखाली आत्महत्या करताना तरुणाचा व्हिडिओ समोर आलाय. घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आणि त्या स्टेशनवर ही घडलेली घटना आहे. तरुणाची ही आत्महत्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाची ओळख अद्यापही पटलेली नाहीये. जळगावमध्ये रुग्ण महिला आणि तिच्या पतीनं नर्सला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ही घटना घडली. रुग्णालयात शबा नाबी शाह ही रुग्ण दाखल होती. डॉक्टरांनी एका नर्सला तिला सलाईन लावायला सांगितलं. त्यानंतर शबा नाबी आणि तिच्या पतीनं सलाईनमध्ये इंजेक्शन टाकण्याची जबरदस्ती करत शिवीगाळ आणि मारहाण केली असा आरोप या नर्सनं केलाय. कोल्हापूर हद्दवाढ आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. हद्दवाढीवरून समर्थक आणि विरोधकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी होते आहे. नगरविकास खात्यानं हद्दवाढीला अनुकूल असा अहवाल दिला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यात सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या 8 जणांच्या टोळीला पकडण्यात पालघर पोलिसांना यश आलंय. लुटीतलं सोनं विकत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं. पालघर जिल्ह्यातल्या तलासरीच्या सूत्रकार गावात जुलै महिन्यात या टोळीनं सशस्त्र दरोडा टाकून 9 लाखांची लूट केली होती. हे दरोडेखोर चैन पद्धतीनं टीप देऊन दरोडा टाकत असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय. अकोल्यात शोष खड्ड्यात पडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. आदर्श कॉलनीतल्या पालिकेच्या शाळा क्रमांक 16च्या मैदानावर ही दुर्दैवी घटना घडली. शाळेच्या मैदानात पाणी अडवण्यासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता आणि त्यामध्ये पडून या दोघांचा दुर्दैवी अंत झालाय. स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकल्याचा प्रकार परभणीमध्ये उघड झालाय. सुमारे 5 कोटींचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकल्याचं उघड झालं. मुंबईच्या एका पथकानं इथल्या सर्व शासकीय गोदामांची तपासणी केली आहे. त्यामध्ये 19,141 क्विंटल गहू आणि तांदूळ कमी दिसला. हा सगळा माल काळ्या बाजारात विकण्यात आलाय. याच संदर्भात शहरातलं कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. जीवनावश्यक वस्तू आणि कच्च्या मालाच्या बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्यानं भिवंडी इथल्या एका कंपनीतून सुमारे 94 लाखांचा तेल, डाळ असा माल जप्त करण्यात आलाय. शिवाय कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आलाय. कंपनीच्या साठ्यालाही सील करण्यात आलंय. सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेवर येणारा ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यावर विचार सुरू आहे. यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. शहरात मेट्रोचं काम सुरू झालं असलं तरी त्यासाठी आणखी 4 वर्ष लागतील. त्यामुळे कार्यालयीन कामाचे तास बदलण्यात येणार आहेत. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प आता इतिहास जमा होणार आहे. 92 वर्षांची ही परंपरा 2017 पासून खंडित होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारला. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार नाही. रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय योजनेचा वापर तिकिटिंगसह स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनपासून स्मार्ट पार्किंग योजनेसाठी केला जाणार आहे. रेलनेट आणि भारतनेटच्या माध्यमातून मुंबईत 1200 हॉटस्पॉट स्थापन केले जाणार आहेत. त्यापैकी 500 हॉटस्पॉट नोव्हेंबरपर्यंत सुरू होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गैरहजेरी आणि अपहार प्रकारामुळे निलंबित करण्यात आलेल्या चालक वाहक तसंच यांत्रिक कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळात नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी महामंडळानं या प्रक्रियेला कुटुंब सुरक्षा योजना असं नाव दिलंय। मात्र भविष्यात या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईला सामोरं जावं लागेल। 14 ऑगस्टचा सुट्टीचा मुहूर्त साधत गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींना मंडपामध्ये नेलं। मुंबईतल्या काळा चौकी, ताडदेव, ग्रांट रोड, कुर्ला, विलेपार्ले इथल्या गणेशोत्सव मंडळांनी रविवार गणेश मूर्तींना मंडपामध्ये नेलं। बाप्पाचं आगमन भव्य दिव्य करण्यासाठी अधिकाधिक चढाओढ दिसून येते। सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेश मूर्ती बुकिंगच्या संकल्पनेला यंदा चांगला प्रतिसाद मिळतोय। घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचीही माहिती त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केली आहे। त्याशिवाय सोशल मीडियावरूनही विविध ग्रुप्समध्ये आकर्षक मूर्तींचे फोटो शेअर करून बुकिंगला प्रतिसाद मिळतोय। सार्वजनिक उत्सवांसाठी रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मंडप बांधायला मुंबई आणि ठाणे महापालिकेनं मनाई करावी अशी मागणी अलर्ट सिटीजन्स फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं दोन्ही महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे। रस्त्यांऐवजी खुल्या मैदानांमध्ये आणि महापालिका शाळांमध्ये उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे। रायगड कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय। गणेशोत्सव 4 सप्टेंबर पासून चालू होणार असल्यानं चाकरमानी गावी जाण्यासाठी आतापासूनच एसटी, खासगी वाहतूक, ट्रेन यांचं बुकिंग करतायत। यासाठी अलिबाग आगाराकडूनही गणेशोत्सव सणासाठी गावी जाण्यासाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक रेश्मा गाडेकर यांनी दिली। बेस्ट बस आगारातून बाहेर पडल्यावर त्या जागेचा वापर खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी मिळणार आहे। मुंबईत पार्किंगला जागा न मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमानं उपाय शोधलाय। वरळी इथल्या NSEI टर्मिनल, वांद्रे रिक्लेमेशन आणि सांताक्रूझ या आगारांमध्ये खासगी वाहनांना पार्किंगसाठी परवानगी देण्यात आली आहे। भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून दिला जाणार आहे। शॉप फॉर चेंज या संस्थेच्या माध्यमातून स्वस्त दरात भाजीपाला पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सायंकाळी 4 वाजता कल्याण खडकपाडा चौक येथे उपक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे। ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात गर्दीच्या काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे। ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी ही अधिसूचना जारी केली। शहराबरोबरच भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरातल्या वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही भर देण्यात आला आहे। मुंबईसह देशभरातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये रॅगिंगला पूर्णविराम मिळावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। आयोगानं केंद्रीय पातळीवरच्या हेल्पलाईन आणि ईमेल नंतर आता विद्यार्थी आणि पालकांकडून सक्तीचं प्रतिज्ञापत्र भरण्याची सूचना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाळींचे चढे दर नियंत्रित करण्यासाठी केलेल्या कायद्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लाल फितीत अडकलाय। सरकारचं व्यापाऱ्यांवर कोणतंच नियंत्रण नसल्यानं उडीद डाळींचे दर आता तूर डाळींपेक्षा अधिक म्हणजे 220 ते 240 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेत। रेल्वेने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आता प्रवाशांचीच मदत घेण्याचा निर्णय घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी माय ट्रेन स्टोरी स्पर्धेची घोषणा केली आहे। रेल्वेच्या प्रवासात आलेले चांगले अनुभव हॅशटॅग वापरून मांडण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो। जय आणि पराजय हा तर जीवनाचाच एक भाग असतो असा संदेश ट्विटरवरून देत नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला। रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या ज्या खेळाडूंच्या स्पर्धा शिल्लक आहेत त्यांनी कोणतंही दडपण न घेता खेळावं असं आवाहनही मोदींनी केलंय।
योगी आदित्यनाथ यांचा शहीद भगतसिंग यांच्यासोबतच्या पोस्टवरून नवा वाद ओढवण्याची चिन्ह आहेत। या पोस्टरवर उत्तर प्रदेशामध्ये गुंडाराज नाहीसं होईल असं लिहिण्यात आलंय। या पोस्टरवर अखिलेश यादव, मायावती, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही चित्र आहेत। त्यामुळे योगी आदित्यनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे। बीएसएनएलच्या लँडलाईनवरून दर रविवारी आता मोफत कॉल करता येणार आहेत। देशभरातला कोणत्याही लँडलाईन आणि मोबाईलवर कितीही मोफत कॉल करता येतील। दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली। दरम्यान मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे दुर्लक्षित झालेला लँडलाईन फोन या निमित्तानं कात टाकतोय। ही ऑफर नवे ग्राहक जोडायला मदत करेल असा अंदाज आहे। सॅमसंगचा टायझन Z2 फोनचा ऑफिशियल व्हिडिओ समोर आलाय। हा फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे। सॅमसंग हा फोन केवळ 4,499 रुपयात लॉन्च करणार आहे। या स्मार्टफोनसाठी कंपनीने रिलायन्स जिओ इंटरनेट सोबत टाईप केल्याचंही माहिती आहे। त्यामुळे युजर्सना स्वस्त किमतीमध्ये 4G डेटा मिळणार आहे। या स्मार्टफोनला 4.5 इंचाचा डिस्प्ले असून 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज तर 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे। ट्विटरनं भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्पेशल इंडिपेंडन्स डे इमोजी देण्याचा निर्णय घेतला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला सायंकाळी 6:30 वाजल्यापासून ही इमोजी वापरता येणार आहे। भारतीय लोक जगभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पोस्ट #इंडिया #India@69 #भारत #इंडिया इंडिपेंडन्स डे हे हॅशटॅग वापरून शेअर करू शकता। आणि यासह महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।